सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात? आम्ही खूप छान आहोत, पण आमची आजारी पडलेली आहे किट्टू। स्पर्शूचं झालं, किट्टू आजारी पडलेली आहे। काय होतं, स्पर्शू ना थोडी स्ट्रॉंग आहे, कुठलंही म्हणजे आजारी वगैरे पडली तर, पण माझी किट्टू आहे ना खूप अशी नाजूक साजूक आहे। तर किट्टूला झालेला आहे सर्दी खोकला है ना, तर त्याच्यामुळे ती पूर्ण गळून गेलेली आहे। आणि स्पर्शूला गोळ्या औषधं दिले ना तर ती मस्तपैकी आज आराम करते। आज खूप दिवसांनी स्पर्शू जवळपास 2 ते 3 तास रेग्युलर झोपली। त्याच्यामध्ये पण एकदा उठली, पण तिची दीदी शेजारी झोपलेली होती, त्याच्यामुळे मग तिला बघितलं की ती झोपलेली आहे। मग ती झोपलेली आहे जरा वेळ, तर मग म्हटलं चला किट्टू बाबाला जरा वेळ घेऊन बसू, काहीतरी खाऊ घालू। तिला काय खायचं आहे ना दीदी? पॉपकॉर्न खायचे, त्याच्यामुळे तिची पण झोप कमी झालेली आहे की नाही। थोडंसं तिला झोपावं असं वाटतंय, पण हिला जास्त झोपायला दुपारी आवडत नाही। ही मस्तपैकी फक्त रात्रीच झोप काढते, दुपारी साऱ्या दिवसभरी झोप नसतेच किट्टूची। तर उठलेली आहे झोपेतून, म्हटलं चल फ्रेश वगैरे हो, तर तिला छान मस्तपैकी पॉपकॉर्न देणार आहे आणि मी पण चहा घेणार आहे ना किट्टू। तिला आता मी पॉपकॉर्न बनवून देते। थोडेसे पोहे बनवले होते, पोहे खाशील ना? तर पोहे देते मी तुला। चल चल पॉपकॉर्न पोहे, तू तोपर्यंत छान मस्तपैकी फ्रेश हो। थोडासा खोकला झालाय बाबूला आमच्या। माझ्या किट्टूचे थोडेफार लाड करू तर लगेच बाबू उठून आला मस्तपैकी, चावी बरोबर खेळत खेळत है ना। झोप झाली ना? बघ माझ्या किट्टूचा चेहरा पूर्ण डाऊन झालाय है ना। जा फ्रेश हो। दोघी बहिणींचं प्रेम आहे की नाही। केलेले आहे, पण थोडेसे ना इथे असे जळायला सारखे वाटता येते, पण मस्तपैकी झाले। आता की माझी खुश होईल आणि मी चहा घेते। आणि स्पर्शू काहीच नाही आहे की नाही। स्पर्शू तू काहीच घेऊ नको, हे दीदीचे। तर बऱ्याचदा ना असं होतं की आपण आहे ना चपात्या करतो, पण त्या चपात्या आहे ना कधी कधी चिरतात, कधी कधी ना कडक होऊन जातात, किंवा कधी कधी प्रॉपर येत नाही, खाव्याशा वगैरे वाटत नाही। कधी कधी काय होतं, गहू पण चांगले नसतात। पण मग ह्या सगळ्यांवर आहे ना आपण मात करू शकतो, जर आपण चांगलं कणिक जर भिजवलं तर कशा पद्धतीने कणिक भिजवलं पाहिजे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते। जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा। तर चला आपण सुरुवात करू झटपट कणिक मळण्यासाठी, की ज्याने तुमची पोळी चिरणार तर नाहीच, पण मऊ लुसलुशीत आणि छान बनते। मी तुम्हाला फक्त कणिक भिजवून दाखवणार आहे आणि शेवटी चपात्या झाल्यानंतर दाखवणार आहे। प्रत्येकाची चपाती करण्याची पद्धती वेगळी असते, तुम्ही कुठल्याही पद्धतीने चपाती करा, फक्त कणिक अशा पद्धतीने भिजवली ना तर चपात्या एकदम मऊ लुसलुशीत होतात। गहू कसे असो कोणतेही असो, गव्हावर तर असतं, पण पीठ मळण्यावर सुद्धा खूप सारं असतं। जर आपल्याला छान मऊ लुसलुशीत पदर पडणाऱ्या जर चपात्या करायच्या असतील तर त्यासाठी आपलं जे पीठ कणिक भिजवतो आपण, तर ते व्यवस्थित प्रमाणबद्ध जर भिजल्या गेलं तर चपात्या नक्कीच छान होतात। काही नियम असतात, ते जर आपण स्वयंपाकाचे जर पाळले तर नक्कीच स्वयंपाक छान होण्यास मदत होते। त्यामुळेच आज मी इथे तुम्हाला कणिक कशी भिजवायची ते दाखवणार होते। तर पहिल्यांदा मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी आणि तेल घालायचं। आपल्याला हवं तेवढं पीठ घ्यायचं, गव्हाचं पीठ, आणि त्या प्रमाणात थोडंसं तेल वापरायचं। तेल वापरलं ना आपण तर कणिक आहे ना मऊ लुसलुशीत आणि हलकी व्हायला मदत होते। छान मस्तपैकी त्याला मळून घ्यायचं। तुम्ही जेवढं जास्त पीठ मळाल तेवढं पोळी छान होते। आणि थोडंसं मीडियम पीठ मळायचं, कधी खूप जास्त हलकंही पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त जडही पीठ मळायचं नाही, तर पातळही पीठ नको, तर असं मीडियम मध्यम असं पीठ छानपैकी कणिक भिजवून घ्यायची। आणि व्यवस्थित मळून कणिक जर भिजवली ना तर त्याच्या चपात्याही खूप छान होतात। एक लक्षात ठेवायचं, कणिक भिजवून झाली की 10 ते 15 मिनटं त्या पिठाला रेस्ट होऊ द्यायचं, म्हणजे छान पीठ मुरल्यानंतर चपात्या एकदम मऊ लुसलुशीत होतात। तर ह्या पिठाच्या चपात्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे। बघा,
आता माझ्या चपात्या झालेल्या आहे. चपात्या बघा किती सुंदर मस्तपैकी एकसारख्या तयार झालेल्या आहे. आतून पदर सुटलेले आणि बघताच क्षणी खाव्या असं वाटतं. मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलला. स्पर्शला इतकी घाई झालेली असते जाण्याची कधी. तिला जायचं आहे की नाही. तर आम्ही चाललेलो आहे हॉस्पिटलला. मला थोडा कंबरदुखीचा त्रास जाणवतोय. माझ्या मते ना सीझरमध्ये जे आपल्याला इंजेक्शन वगैरे देतात ना, तर त्यामुळे थोडंसं त्रास जाणवतोय. त्याच्यामुळे की कशामुळे तर बघू आपण डॉक्टर काय म्हणतात ते. पण जे माकड हाड असतं ना आपलं, तर ते दुखतं म्हणजे अगदी वाकवत पण नाही आहे मला. तर कशामुळे बघू आता आपण तिथे गेल्यानंतर डॉक्टरांचा काय सल्ला असेल तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. माझ्याप्रमाणे बऱ्याच ताई असतील की त्यांनाही सीझरनंतर हा त्रास जर जाणवत असेल तर एक थोडंसं आपल्या लक्षात येतं की ॲटलिस्ट कशामुळे हे होत आहे ते. तर चला आपण आता निघूया मस्तपैकी. तर डॉक्टरांनी ना जे मेडिसिन वगैरे दिलेले आहेत आता, पण त्यांचं असं म्हणणं झालं की तुम्ही कुठेतरी पडले वगैरे असाल किंवा काहीतरी झालं असेल किंवा जास्त वाकण्या बिकण्यामध्ये किंवा कुठेतरी लागलं वगैरे असेल, तर तसं काही झालेलं नव्हतं. तेही मी त्यांना सांगितलं तर ते बोलले ठीक आहे म्हणे, आता प्रायमरी टाईम आहे तर आपल्याला नंतर आहे ना हे तर करावंच लागेल, एक्सरे करावाच लागेल. तर जर ह्या गोळ्यांनी जर ठीक नाही झालं, त्यांनी मेडिसिन वगैरे दिल्या तर त्या मेडिसिन आता घेऊन बघते मी. जर मेडिसिननी प्रॉपर व्यवस्थित जर झालं तर म्हणे एक्सरे काढण्याची आवश्यकता नाही आहे. पण मग तोपर्यंत हे मेडिसिन तुम्ही घ्या. तर बघू आता मेडिसिन घेऊन बघू काय परिणाम होतो काय नाही, आपण तो बघणारच आहे. हे बघा कसं मायलेकांचं प्रेम उपळून आलेलं आहे. मला देतो बाबू, मला देतो, मला दे ना. ते बघ मला देतो. आता स्वतः पण खाते. तर एक हात तुम्हाला. बरं बरं बरं. एका हाताने ती पण खाते, एका हाताने बाबांना पण दुसऱ्या हाताने ती पण मला दे. बापरे. दे दे दे. दे दे. अगं दे, अगं दे ना. दे दे. काय समजत असेल बरं या जीवाला. श्री अतुल सावे यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. प्रजासत्ताक दिनाची 4 चाकी आणि 16 दुचाकींचं लोकार्पण करण्यात आलं. पुण्यातील बाणेर स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याचं एक दे मला दे. बघितलं ना कशी करते, तोंडाजवळ आणते आणि परत तोंडात घालून घेते तिच्या. दे मला. दे ना. अजिबात नाही. काय समजत असेल बरं हिला. बेबो मला दे ना. नाही 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 नाही. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.